इराणने अमेरिकेच्या सर्वात गुप्त तळावर हल्ला केलाय आणि तेही 4000 किलोमीटर अंतरावरून। याच निमित्ताने इराणने त्यांच्या लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल देखील जगासमोर उघड केलाय। इराणच्या या हल्ल्यानं काय परिणाम होणार? अमेरिकेचं सर्वात गुप्त सैनिकी तळ डिएगो गार्सिया हे आहे तरी कुठे आणि ते महत्त्वाचं का आहे? सर्व काही या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। इराणने 2 मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला। एक क्षेपणास्त्र हवेतच निकामी झालं आणि दुसरं युनायटेड स्टेट्स मिलिटरीच्या संरक्षण प्रणालीनं अडवलं, म्हणजेच हल्ला यशस्वी नव्हता। पण तरीही हा हल्ला खूप मोठा मानला जातोय। त्याचं कारण काय? तर हा फक्त हल्ला नव्हता, हा एक स्ट्रॅटेजिक सिग्नल होता। आता स्ट्रॅटेजिक सिग्नल म्हणजे काय? तर असं आहे की डिएगो गार्सिया हे तळ इराणपासून जवळपास 4000 किलोमीटर दूर आहे आणि इराणनं अधिकृतपणे जगापुढे मान्य केलेली क्षेपणास्त्राची मर्यादा आहे ती फक्त 2000 किलोमीटर। म्हणजे 4000 किलोमीटर दूर हल्ला केला म्हणजे क्षमतेपेक्षा दुप्पट। आता हा हल्ला कसा शक्य झाला? याबाबत काही शक्यता आहेत। त्या कोणत्या? तर इराणने गुप्तपणे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित केलेली आहेत किंवा समुद्रातून इतर ठिकाणाहून लॉन्च हे केलं गेलं असावं, किंवा हा फक्त एक डेमो किंवा टेस्ट सिग्नल असू शकतो। पण कोणतीही शक्यता असली तरीही यामुळे जगाची चिंता मात्र वाढलेली आहे। आता जिथे हा हल्ला झाला ते डिएगो गार्सिया हे का महत्त्वाचं आहे तेही समजून घेऊया। डिएगो गार्सिया हा तळ साधा लष्करी बेस नाही। इथे अमेरिकेची B-52 सारखी बॉम्बर विमानं तैनात असतात। इथून मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया या 3ही भागांवर नजर ठेवली जाते आणि गरज पडल्यास इथून थेट हल्ले सुद्धा केले जाऊ शकतात। म्हणजेच हा तळ म्हणजे अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक कंट्रोल सेंटर समजला जातो आणि इराणनं यालाच आता टार्गेट केला। हा एक मोठा मेसेज आहे। तर यातून युद्धाची व्याप्ती आता वाढती आहे का? तर हो। आत्तापर्यंत संघर्ष हा मुख्यतः मिडल ईस्ट मध्येच मर्यादित होता, पण आता तो हिंद महासागरात देखील तणाव वाढताना दिसतोय। याचा अर्थ काय? तर युद्ध आता ग्लोबल डायमेन्शन घेत आहे। इराणनं एक स्पष्ट संदेश दिलाय, तुम्ही कुठेही असाल आम्ही पोहोचू शकतो। यामुळे इस्रायल, आखाती देश आणि अमेरिका सगळ्यांना आता आपली डिफेन्स स्ट्रॅटेजी ही बदलावी लागणार। बरं, या हल्ल्यामागे इराणची खरी रणनीती अशी होती की हा हल्ला जिंकण्यासाठी नव्हता, हा होता फक्त भीती निर्माण करण्याचा आणि अमेरिकेला मेसेज देण्यासाठी की आमची ताकद तुमच्या अंदाजापेक्षा जास्त आहे। सर्वात मोठा प्रश्न आहे, इराणकडे खरंच 4000 किलोमीटर मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहेत का? जर उत्तर हो असेल तर पुढचं लक्ष कोण? कारण आता जगामध्ये कोणतीच जागा पूर्णपणे सुरक्षित राहिलेली नाहीये। अमेरिकेने इराणच्या शस्त्र क्षमतेला कमी आखून मोठी चूक केली आहे का? इराणच्या छुप्या रणनीतीमुळे अमेरिकेच्या हातून युद्ध निसटताना दिसतंय का? आपल्या कल्पनेपेक्षा इराण आधीच खूप ताकद गोळा करून बसलाय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।